राहता नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाला जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उद्धव महाराज मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला। डॉक्टर के.वाय. गाडेकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेताच त्यांना अश्रू अनावर झाले। भावनाविवश झालेल्या डॉक्टर गाडेकर यांनी थेट विखे पाटील यांच्या गळ्यात पडून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी बोलताना डॉक्टर के.वाय. गाडेकर म्हणाले की सुमारे 4 वर्षापूर्वी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला शब्द दिला होता की माझ्या मुलाला शहराच्या कारभारात मोठी जबाबदारी देण्यात येईल। आज त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, त्यामुळे मी अत्यंत भावुक झालो असून त्यांना भेटताच माझे अश्रू अनावर झाले आहे। त्यावेळेस तुम्ही स्टेजवरती होता, विखे पाटील ज्यावेळेस आले त्यांनी तुम्हाला एक शब्द दिला होता, तो शब्द पाळला आणि त्यानंतर तुम्हाला अश्रू अनावर झाले। काय सांगायला? आज नूतन नगर अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व इतर सर्व नगरसेवकांचा पदभार कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लाडके पाटबंधारे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व ज्यांच्या हस्ते आज हे झालं, त्यांचा पदभारचा कारभार सुपूर्द झाला असे महंत उद्धव महाराज यांच्या उपस्थितीत आणि आपण समोर बसलेले सर्वजण मान्यवर आहात। आज मला इतका आनंद होतो की साहेबांनी 4 वर्ष पूर्वी दिलेला शब्द हा पाळला आणि त्यामुळे मला खूप अश्रू अनावर झाले। साहेबांना सांगितलं श्रद्धा सबुरीचा मंत्र ठेवा आणि तो मी ध्यानात ठेवला। आजपर्यंत 43 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत राहतवासियांनी जे आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या ऋणातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की प्रत्येक समाज हा आमच्यासाठी धावून आलेला आहे। गोरगरीब असतील, मोठे लोक असतील, सुशिक्षित असतील, अडाणी असतील, या सर्वांनी इतकं प्रेम दिलं की त्या प्रेमापुढे आम्ही खूप त्यांचे ऋणी झालो आहोत आणि यापुढे आम्ही नेहमीच समाजाच्या सेवेत राहू आणि वैद्यकीय सेवेमार्फत जेवढं आम्हाला शक्य होईल गोरगरिबांची सेवा, गोरगरिबांना कुठे सूट द्यायची असेल, काही त्यांना मदत करायची असेल तर ते करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल। तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्या भागाचे लोकप्रिय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी अगदी छोट्या भावाप्रमाणे स्वाधीनवर प्रेम केलं आणि आमच्या घरावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही। तसेच शालिनीताई विखे यांनी पण खूप मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे, त्यांचे मी ऋणी आहे आणि धनश्रीताई यांचाही मी ऋणी आहे आणि पूर्ण गावाचे मी ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।